रात्री 3 वाजता फोन आला आणि पुढे जे झालं मध्यरात्री 3 वाजता आलेला फोन. रात्रीचे बरोबर 3 वाजले होते. सगळीकडे शांतता होती. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा टिक टिक असा आवाज. मी गाढ झोपलो होतो. तेवढ्यात अचानक माझा फोन वाजला. मी घाबरतच उठलो. इतक्या रात्री कोण फोन करतंय? फोनकडे पाहिलं, नंबर अननोन होता. क्षणभर विचार केला, उचलू की नाही, पण कुतूहलाने फोन मी उचलला. हॅलो. समोरून काहीच आवाज आला नाही. फक्त हलकासा श्वास ऐकू येत होता. मी पुन्हा म्हणालो, हॅलो. कोण बोलतंय? तेवढ्यात एक थंड आवाज आला, तू झोपला नाहीस? माझ्या अंगावर काटा आला. तो आवाज खूप ओळखीचा वाटत होता. मी घाबरत विचारलं, कोण आहेस तू? थोडा वेळ शांतता आणि मग तोच आवाज पुन्हा, मला ओळखलं नाहीस? मी काही बोललो नाही, कारण माझ्या डोक्यात एकच नाव फिरत होतं, अशोक. अशोक माझा बोलण्यासाठी वाट पाहतोय. मी पूर्ण घामाघूम झालो होतो. मी धडधडत्या आवाजात विचारलं, पण तू तर मेलायस ना? क्षणभर शांतता आणि मग तो म्हणाला, हो, शरीर गेलं, पण मी अजून इथेच आहे. माझ्या खोलीत अचानक थंड हवा जाणवली. जणू कोणीतरी माझ्या मागे उभा आहे. मी हळूच मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फोनवरून आवाज आला, मागे बघितलंस? मी तिथेच होतो. माझा श्वास अडकला. मी घाबरून म्हणालो, तुला काय पाहिजे? तो शांतपणे म्हणाला, फक्त तुला एक गोष्ट सांगायची आहे. त्या ॲक्सिडेंटच्या दिवशी मी एकटा नव्हतो. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. म्हणजे? तो हळू आवाजात म्हणाला, कोणीतरी मला ढकललं होतं. माझ्या हातातून फोन निसटायला आला, कारण त्या दिवशी अशोक सोबत शेवटचा माणूस मीच होतो. अचानक फोनवर जोरात आवाज आला, तू मला वाचवू शकला असतास, पण तू पळून गेलास. माझ्या डोळ्यांसमोर सगळं फिरू लागलं. मी ओरडलो, नाही नाही. मी घाबरलो होतो. फोनवरून अचानक जोरात हसू आलं आणि मग तो म्हणाला, आता माझी पाळी आहे. अचानक लाईट बंद झाली. फोन कट झाला. पूर्ण अंधार. मी भीतीने थरथरत बसलो होतो. तेवढ्यात माझ्या मागून एक आवाज आला, आता मी इथेच आहे. मी हळूच मागे वळलो आणि ते काय होतं हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही, कारण त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीच दिसलो नाही. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं, खरंच कोण होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भयानक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.